हॅलो नमस्ते, वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6 झालेला आहे हॉरर शो. म्हणजे राखीला जर या वेशामध्ये कोणी जर रात्रीच्या वेळेस पाहिलं तर खरोखर तो घाबरून पळून जाईल. आणि सेम थिंग विथ रुचिता. म्हणजे या दोघी झालेल्या आहेत मंजुलिका आणि बिग बॉसचा शो झालेला आहे हॉरर शो. तर हा हॉरर शो आपण का पाहायचा? आपण मंजुलिकाला पाहू शकतो ना मोठ्या स्क्रीनवरती. बिग बॉसच्या घरामध्ये कशाला पाहिजे ही जुली मंजुलिका आणि ही खुली मंजुलिका? कशासाठी करतायत हे सगळं? प्रेक्षकांच्या विचार करण्याच्या शक्तीच्या पलीकडे आहे. आणि या मंजुलिकाला बघून सागर दादा घाबरतायत, रेवा घाबरतीये. आणि सागर दादा रेवाला तिथं रेवाच्या जवळ जवळ जाण्याचा प्रयत्न करतात या मंजुलिकेला पाहून. काय चाललेलं आहे सागर भाऊंचं हे? म्हणजे रेवा आल्यापासून त्यांचं काहीतरी बिनसलेलं आहे आपल्याला दिसतंय की दोघांमध्ये काय कनेक्शन आहे काय कळत नाही. पण सागर भाऊ, तुम्हाला रितेश भाऊने मागच्या वेळेस पण सांगितलं होतं जेव्हा राखी नवीन आली होती आणि तुम्ही तिला जे तिच्याकडनं टोल वसूल केला होता, डबल टोल, त्यावेळेस सुद्धा रितेश भाऊंनी सांगितलं होतं की सागर भाऊ तुमच्या मिसेस बाहेर पाहतायत, त्यामुळे तुमची फॅमिली बाहेर पाहतीये. ही रेवा आल्याच्या नंतर सेम सागरची सिच्युएशन तशीच झालेली आहे. आणि सागर भाऊ एकट्यातच बडबड करतायत, बिग बॉसशी बोलतायत, स्वतःच्या फॅमिलीशी बोलतायत आणि म्हणतायत की मी बायकोला ओरडशील का, करशील का किरकिर. आणि हे जग वेगळंच आहे बाबा. म्हणजे थोड्या वेळासाठी हे जग बरं आहे, पण कायमचं. आणि यांच्यासारखे नखरे केले तर काय होईल? म्हणजे एका बाजूला त्यांना बायकोची आठवण येते की ते बायकोवरती ओरडतात आणि दुसऱ्या बाजूला रेवाशी त्यांचं कनेक्शन जुळतंय. म्हणजे काय चाललंय सागरच्या मनात? तन्वी मॅडम खूप अनसिक्युअर्ड झालेले आहेत अनुश्रीबद्दल. अनुश्रीला म्हणतायत साप आहे. प्रभू आणि तन्वीचं जे डिस्कशन आहे त्याच्यामध्ये अनुश्रीला साप म्हणतायत तन्वी मॅडम. आणि आपण पाहिलं की तन्वी जी आहे ना ती त्या प्राजक्ताबरोबर का जेलस फील करते. म्हणजे जेव्हा संकेत वरती माडीवरती गेला, ज्या वरच्या बाल्कनीमध्ये, तेव्हा खूप जेलसी फील झाली तिला. आणि म्हणते की ही साखर गोळी, आणि त्याला मुंगळा म्हणते म्हणजे संकेतला. आणि काय म्हणते की बाबा आपल्याला देवाने अशी काय कॅपॅसिटी दिलेली नाहीये की सगळे नवीन आलेली मुलं आपल्याजवळ येऊन बसतील. म्हणजे तुम्ही पाहिलं का जेव्हा करण सुद्धा प्राजक्ताबरोबर बोलायचा, बाकीचे जे दोघे जण होते, आयुष सुद्धा प्राजक्ताशी जास्त वरती जाऊन बोलायचा, किंवा आपले जे सचिन भाऊ आहेत ते सुद्धा. आणि आता आलेला संकेत तो सुद्धा प्राजक्ताशी जास्त बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचा तन्वीला त्रास होतोय. तिला असं वाटतं की माझ्या बरोबर येऊन बोलावं सगळ्यांनी, परंतु तो संकेत पण म्हणतोय की तुझ्याजवळ येणार नाही मी तुझ्यासारखाच होईल. आणि बघितलं ना तन्वीची इथे इन्सिक्युरिटी वाढतीये, कारण प्राजक्ताचा गेम आता थोडा आपल्याला दिसायला लागलेला आहे. आणि नवीन आलेले जे लोक आहेत ना ते सुद्धा प्राजक्ताकडेच अट्रॅक्ट झालेले आहेत, कारण तिचा जो नेचर आहे ते फेक नाहीये कुठेही. तिच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू शकता. जरी गेममध्ये तिने काय केलं तरी पण एक माणूस म्हणून तिच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो. आणि तिचं गेम कुठेही फेक नाहीये, त्यामुळेच लोक तिच्याकडे अट्रॅक्ट होत आहेत. आणि ही तन्वी आणि प्रभू यांनी जे डिस्कस केलेलं आहे ते प्रभू जाऊन अनुश्रीशी बोलतोय की बाबा आरबी आणि दीपालीबद्दल की ते टोळीशी काहीतरी डील करतायत. प्रभूनी अनुश्रीला जाऊन सांगितलं आहे. आणि तन्वी त्याच्यामुळं तिथे सावरासावर करण्यासाठी अनुश्रीकडे आलेली आहे की बाई तसं काही नाहीये, आमच्या ग्रुपमध्ये आम्ही डिस्कस करतो, जर तिकडे काही डील झाली तर आधी आम्ही येऊन सांगतो. म्हणजे इथं जी सारवासारव करते ना ती अनुश्री पकडणार नाही का? अनुश्री तर चालू आहे, तिचा दिमाग इतका चालतो, ती लगेच तन्वीला पकडणार आहे. त्यानंतर आपण पाहिलं राकेश आणि राखीचं सुद्धा डिस्कशन चाललंय. राखीला असं वाटतं की बाबा राकेशनी एक जो अँगल आहे तिच्याबरोबर बनवावा. राकेश सांगतो की लास्ट सीझनमध्ये त्याचा एक कंटेस्टंट बरोबर झाला होता असं अँगल, लव्ह अँगल, आणि तो त्याने छान एन्जॉय पण केला. परंतु इथे त्याला तसं करायचं नाहीये, कारण समोर राखी आहे. राखीला हे समजत नाहीये आणि राखी म्हणते आपण इथे 24/7 आहोत टुगेदर, तर करूया. तो म्हणतो नाही, जे आहे ते बाहेर बघूयात, आपण इथे काही करायचं नाहीये, त्याला इंटरेस्ट नाहीये. अजून एक महत्वाचं आपल्याला डिस्कशन पाहायला मिळालं राकेश आणि प्राजक्ताबद्दल. म्हणजे राकेश बघा आता आधी तर प्राजक्ताला कुठेच स्टँड करून देत नव्हता, तो तिला नॉमिनेट करतोय, तिला या घरात घालवण्यासाठी प्रयत्न करतोय. आणि आता येऊन तो प्राजक्ताशी बोलतोय की जेव्हा त्याला कळालं की नवीन आलेला जो संकेत आहे तो प्राजक्ताशी जवळीक करतोय, हे जेव्हा त्याला कळतंय त्यावेळेस राकेश प्राजक्ताकडे बोलायला येतोय की बाबा मला तुला हे नाही करायचंय, किंवा तुझा जर चांगला गेम नसेल दिसत तर तू गेलेली चांगली, म्हणजे नाव बदनाम होण्यापेक्षा तू गेलेली चांगली असं तो प्राजक्ताला म्हणतोय. आणि तो माझा एक गेम आहे आणि तो म्हणतोय की मी तुझ्याबरोबर आहे, मी टोळी म्हणजे माझा ग्रुप सोडणार नाही, पण मी तुझ्याबरोबर आहे असं तिला सांगतोय प्राजक्ताला. आणि प्राजक्ता पण म्हणते की तू संकेतचा राग माझ्यावर काढतो, परत करणचा राग माझ्यावर काढतो, आणि जेव्हा तुला गेम खेळायचा असतो तेव्हा तू त्या लोकांमध्ये जाऊन बसतो.
म्हणजे या गेमच्या बाहेर मला उठायला बसायला कोणीतरी हवं, ते तू नसतो अवेलेबल. आणि आता राकेश म्हणतो की मी अवेलेबल होईल तुझ्यासाठी. म्हणजे राकेशचं इथे काय चाललेलं आहे. प्राजक्ता बरोबर त्याला फ्रेंडशिप ठेवायची, प्राजक्ता त्याला आवडते, परंतु त्याला ग्रुप बरोबर पण राहायचंय. आणि प्राजक्ताला पण त्याचा गेम समजतोय. ती सागरशी या गोष्टी डिस्कस करते की बाबा आता येऊन तो माझ्याशी बोलतोय. मग सागर तिला सांगतो की बाबा हे विशाल आणि हा जो आहे ते एकमेकांबद्दल, एकमेकांच्या ग्रुपबद्दल नेहमी वाईटच बोलतात, त्यामुळे आपण आपल्या स्टँडवरती राहायचं. आपण अनुश्रीचा पण आज वाद बघितलेला आहे संस्कृती बरोबर, की कामासाठी जे आहे अनुश्री खूप काम करते. आपण पाहतोय मागच्या वेळेस ती सगळे बाथरूम्स ती स्वतः एकटी करत होती, आणि आता संस्कृती फक्त बाथरूम करते आणि तिला परत मदतीला पण कोणीतरी आहे एकजण. इथे अनुश्री त्यामुळे चिडतीये आणि राखीला म्हणते की तू बायस्ड आहे, कारण ती संस्कृतीची बाजू घेतीये राखी. आणि अनुश्री इथं चिडलेली आपल्याला दिसते की बाबा ती काम करून आता थकलेली आहे, ती भरपूर काम करते. आणि ती सांगते की मागच्या वेळेस मी हे सगळं करून चपात्या सुद्धा करायचे. आणि मग त्यावरती राखी सुद्धा ॲग्री होते आणि तिचं काम जे आहे थोडं डिस्ट्रीब्यूट करून देते. त्याच्यावरनं पुन्हा जो कचरा फ्लोअरवरती सांडलेला आहे त्याच्यावरनं पुन्हा वादावादी होते. आणि प्रभूला राखी रागवतीये, तो कचरा उचलण्यासाठी त्याला हे करते आणि तो उचलत नाही. तेव्हा मग ती तन्वीला मध्ये आणते की बघ सांग याला, नाही तर मी काहीतरी ॲक्शन घेईन. तर असं हे प्रभूला जेवता जेवता तिथे उठवून त्याला ते साफसफाई करण्याचं काम राखी सांगते. राखीची आता जी कॅप्टन्सी आहे ती आता आपल्याला इथे दिसते की ती सांगते, काल पण तिने सांगितलं की जेव्हा तुम्ही उठणार नाही सकाळी तर मी तुम्हाला उठा बशा काढायला सांगेल. तर असा कॅप्टन असावा हवा की जो काहीतरी स्टँड घेईल. इकडे दीपाली ताई एक्सप्लेनेशन देते राकेशला की बाबा मी तिकडे जाते कारण मी जे आहे रुचिताच्या मनात विशालबद्दल काहीतरी गोष्टी सांगते, अनुश्रीच्या मनात मध्ये सुद्धा मीच टाकलेल्या आहेत गोष्टी. म्हणजे राकेश जेव्हा विचारतो की तू तिकडे जाऊन काय करतेस, हे म्हणजे त्यावेळेस ती सांगते बाबा मी काय करतेय, म्हणजे तिकडे जाऊन मी या गोष्टी करतेय, तर तू हे तन्वीला क्लिअर कर असं राकेश सांगतोय. कारण तिला पण असं वाटतं की बाबा दीपाली ताई तिकडे जाऊन काय करतेय. विशाल आणि रुचिता हे दोन्ही वेगळंच प्रकरण आहे, आज आपल्याला बोलताना दिसत आहेत ते. आणि विशाल म्हणतो की तुझ्या मनात खूप प्रश्न आहेत आणि बाहेर जाऊन भेटशील ना. तेव्हा रुचिता म्हणते की आपल्यात कितीही भांडण झालं म्हणजे तू भेटशील का मला. तेव्हा विशाल म्हणतो की आय ऑलवेज स्टँड बाय यू. म्हणजे या दोघांचं काय कनेक्शन आहे बाबा. एकदा ब्रेकअप करतात, पुन्हा दुसऱ्या दिवशी बोलतात. आणि आज आपण पाहिलं की जेव्हा राकेश आणि रेवा स्विमिंग पूलमध्ये जेव्हा हे करत होते त्यावेळेस इकडे रुचिताला पण त्यांचा राग आलेला आहे, ती जाऊन बसलेली आहे एका बाजूला. आता ही संस्कृती जी नवीन आलेली आहे, संस्कृती खूप इरिटेटिंग रुचिताला वाटते. म्हणजे ते डिस्कस करतात की रुचिता, राखी, सागर, प्राजक्ता की ही खूप इरिटेटिंग आहे आणि हिला स्केरी मेकअपची गरज पण नाही असं रुचिता सांगते. आणि तिला जे बुली करतात ना, एखादा नवीन कंटेस्टंट आला, नवीन शाळेमध्ये कोणी नवीन आलं की त्याला कसं सगळेजण त्याची उडवतात, तसं आता या संस्कृतीचं सगळेजण करत आहेत. तिला खूप बरेच जण काय काय बोलतायत. प्रभू आणि रुचिता ही जोडी तुम्हाला कशी वाटते. म्हणजे या जोडीवरनं आता सगळे सागर, विशाल हे सगळेजण तिला चिडवतायत की बाबा प्रभूला तू आवडते. आणि रुचिता सुद्धा लाजताना आपल्याला दिसते. सागर म्हणतोय तू लाजतीये, ब्लश करतीये. तर तिच्या प्रभूला आणि रुचिताला हे दोघं ॲज अ कपल चिडवतायत. आणि विशाल म्हणतोय प्रभू बरोबर जोडी. मग काय झालं, प्रभू बरोबर पण होऊ शकते जोडी. तुला तर आता रुचिताशी काय घेणं देणं नाहीये, मग होऊ दे ना प्रभू आणि रुचिताची जोडी. आणि ही पोरगी रुचिता काहीतरी वेगळीच आहे ही. म्हणजे विशालशी तिचं कनेक्शन झालेलं आहे आणि आता प्रभू बरोबर सुद्धा तिचं कनेक्शन होण्याच्या मार्गावर आहे का, कसं वाटतं. आणि जर ही जोडी झाली तर काय होईल. म्हणजे तो सुद्धा 19 वर्षाचा आहे, ही सुद्धा 20 वर्षाची आहे. दोघांची जोडी खरंच छान जमली असती जर सुरुवातीपासून काहीतरी त्यांच्यामध्ये झालं असतं. हा अँगलचा विचार कोणीच केलेला नाहीये. प्रभू आणि रुचिताच्या अँगलचा विचार, लव्ह अँगलचा विचार आतापर्यंत प्रेक्षकांनी पण केलेला नाहीये. तर कशी वाटेल तुम्हाला ही जोडी जर जमली तर. थोडासा वेगळा ट्विस्ट येईल का या सीझनमध्ये. नक्की मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला आवडेल का ही जोडी. आणि विशाल आणि रुचिताबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, या जोडीचं काय चाललेलं आहे. म्हणजे प्रेक्षकांना खेळवतायत, स्वतः खेळतायत की काय करतायत. अजून एक जोडी आहे आपली तन्वी आणि याची प्रभूची. म्हणतात बहीण भावाची जोडी, पण तन्वी सुद्धा त्याला खेळवतीच आहे, बरोबर ना. तर अशा या जोड्या बिग बॉसच्या सीझनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खूप इंटरेस्टिंग आपल्याला वाटतं. तर हे वाईल्ड कार्डने अजून थोडं इंटरेस्ट याच्यामध्ये वाढवायला पाहिजे असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. आपल्या या चॅनलला नक्की सपोर्ट करा. नमस्कार, धन्यवाद.